नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये सगळ्यात पहिली बातमी आहे ती बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अपडेट संदर्भात. तर यात एक महत्त्वाची अशी घडामोड घडतीये ती म्हणजेच बीड सरपंच हत्या प्रकरणी आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे दोघेही पुरावे घेऊन आता थेट भगवानगड गाठणार आहेत. नामदेव शास्त्रींना भेटण्यासाठी ते जाणार असल्याचं कळतंय. नामदेव शास्त्रींनी जाहीर पाठिंबा धनंजय मुंडेंना दिला आणि त्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसतायत. आता थेट देशमुख कुटुंबीय भगवानगडावरती जाऊन नामदेव शास्त्रींना संपूर्ण पुरावे देणार आहेत. तर दुसरीकडे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता थेट वाळू तस्करांनाच इशारा दिलेला आहे. बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 51 जणांची अधीक्षकांनी हजेरीच घेतली आहे. अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपार आणि मकोकाची कारवाई करण्याचा इशाराही नवनीत कावत यांनी दिला. तसंच 26 जणांवरती प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शिवाय आरोपींशी साठालोट करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील 2 कर्मचाऱ्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलंय. एकंदरीतच बीडच्या गुन्हेगारीवरून राजकारण होत असताना राज्यभरातील वातावरण तापत असताना आता तिथले पोलीस अधिकारी जे आहेत ते ॲक्शन मोडवरती आल्याचं दिसतंय. अनेक विविध बेकायदेशीर धंदे आहेत त्यांच्यावरती आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही कारवाई पुढे कशी जाते हे पाहावं लागणार आहे. तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दर्शवताना हत्येचा साधा निषेधही न नोंदवल्यामुळे त्यांच्यावरती चौफेर टीका आता होतीये. नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेंची सलाईन दिसली मात्र संतोष देशमुखांच्या अंगातलं साकळलेलं रक्त दिसलं नाही का असा तिखट सवाल मनोज जरांगे पाटलांनी केला. नामदेव शास्त्रींनी संकट काळात पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरती मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया आली आहे. महाजन दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत त्यावरती व्यक्त होणार नाही अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. संजय शिरसाटांनी केलेल्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळेच दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगतीये. प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत. आता जोडण्याची वेळ आली असं शिरसाटांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी घुमजाव केलाय. विधानाचा विपर्यास केल्याचं शिरसाट म्हणाले. तर समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. शहरातील शाहू हॉलसह जनावरांचा दवाखाना आणि जुन्या तहसीलदार कार्यालयाची जागा समरजित घाटगे यांच्या नावावरती असल्याचा दावा मुश्रीफांनी केलाय. तर भाजपचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. मोहित पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल तास दीड तास चर्चा झाली. एकीकडे भाजप रणजितसिंग मोहिते पाटील यांच्यावरती कारवाईच्या तयारीत आहे. याच दरम्यान रणजितसिंग मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना आता उधाण आलंय. पाणी प्रश्नावरून संभाजीनगरचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक झालेत. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर साडी नेसून महिलेच्या वेशात त्यांनी आंदोलन केलंय. अंगावरती साडी आणि डोक्यावरती हंडा घेऊन आंदोलन केल्यानं मंगेश साबळेंच्या आंदोलनाची सगळीकडे चर्चा होतीये. 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे जलजीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही. माझ्या गावातील महिला आहेत त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही. सुरुवातीला विधानसभा निवडणुकीदरम्यान माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले असा गंभीर आरोपच शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांनी भाजप नेत्यांवरती केलाय. 50,000ची लीड अपेक्षित असताना केवळ 3,500ची लीड मिळाली असं कल्याणकर म्हणाले. येवला शहर परिसरातील अवैध धंद्यांवरून छगन भुजबळ आक्रमक झालेत. राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते या ठिकाणी घडायला नको असं
भुजबळांनी म्हटलंय. तर येवला तालुक्यात शांतता राहिली पाहिजे असे सांगत पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघडणी केली. देशभरातही आता लाडकी बहीण योजना सुरू होणार का याची चर्चा सुरू झाली आहे. कारण लक्ष्मी देवीचं नाव घेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच तसे संकेत दिले. राज्यातही महायुती सरकार प्रचंड बहुमतानं सत्तेवरती येण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कारणीभूत ठरली होती आणि त्यामुळे आता केंद्र सरकारलाही या योजनेचं भुरळ पडल्याचं दिसतंय. फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. यंदा राज्यात थंडीचा कडाका कमी जाणवतोय. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गारठा कमी होण्याची अपेक्षा आहे. पीएमसीद्वारे मुंबईत 2400 मिलीमीटर व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे. या कामासाठी मुंबईत विविध भागांमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहील. तर 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. मुंबई पालिकेनं शहर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी तर मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. 170 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी रिंग रोडसाठी 42,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. मेट्रो 2B DN नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात 248 कोटींची वाढ झाली आहे. हा प्रकल्प 4 भागात विभाजित असून दिरंगाईबाबत 3 कंत्राटदारांना 1.92 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. 30 जून 2025 पर्यंत मेट्रो 2B ही मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरती जोगेश्वरी कांदिवली दरम्यान सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक असेल. एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका देण्यासाठी फोनवरून 40 लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी या घटनेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि या घटनेत 3 आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील दोघांना नागपूरमधून अटक झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाजार परवाना विभागातील क्लर्कला 1.5 लाखांची लाच घेताना एसीबीनं सापळा रचत अटक केली आहे. प्रशांत धीवर असं या लाचखोर क्लर्कचं नाव आहे. फक्त माझ्यासाठी नाही तर बड्या अधिकाऱ्यांसाठी पैसे मागितले असा खुलासा धीवरनं केला. दरम्यान प्रशांत धीवरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात मध्यान्ह भोजनाचे तांदूळ आणि डाळ जप्त करण्यात आली आहे. गजानन सेल्स अॅग्रो गोडाऊनवरती जिल्हाधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी खासगी गोडाऊनमध्ये असलेला सरकारी धान्याचा साठा जप्त केला गेलाय. जळगावच्या भुसावळ पालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारात किडे आढळलेत. भुसावळच्या नगरसेवकांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. याबाबत पोषण आहार अधिकारीसह पालिकेचे मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी होती आहे. विद्यार्थ्यांना आहार देण्याआधीच हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानं पालकांनी संतापही व्यक्त केलाय. पुण्यातील मुंढवा एसबी रोड परिसरातील बारमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. रात्री 10:30च्या सुमारास हा प्रकार घडला. यात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस अधिकचा तपास करतायत. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे नेते अशोक धोडींची हत्या भावानंच केली.
अविनाश धोडी आणि अशोक धोडी हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. संपत्तीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर गुजरातमधील रिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगडखाणीत धोडींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. दरम्यान भाऊ अविनाश सध्या फरार आहे. पोलिसांचा शोधही घेत आहेत. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. एका ऑटो रिक्षामधून 10 ते 15 विद्यार्थी कोंबून येत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनानं वाहन चालकांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेतील पेनसिल्व्हनिया राज्यातील फिलाडेल्फियात छोटं वैद्यकीय विमान कोसळलं आणि या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. AFPच्या माहितीनुसार विमान घनदाट अशा लोकवस्तीवरती कोसळल्यानं परिसरातील अनेक इमारतींना आग लागली आहे आणि या अपघातात अनेक घरांचं नुकसानही झालंय. धुळ्यातील MIDC ठिकाणी संजय सोयाबीन तेल कंपनीत गॅसचा स्फोट झाला. घटनेत एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय. कंपनीत वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलाय. BKC परिसरात दुकानांना भीषण आग लागली आहे. कुर्ला LBS मार्गावरील भंगारच्या काही दुकाने यात जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात त्यांना यशही आलं. ठाण्यातील गायमुख खाडी किनारी बंद अवस्थेत असलेल्या एका बोटीला आग लागली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. बंद अवस्थेत असलेली बोट असल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदरची आग आटोक्यात आणण्यात यश आलं. रत्नागिरीच्या शिवखोल घाटीत वडाच्या झाडाला भीषण आग लागली. झाडानं अचानक पेट घेतल्यानं नागरिक आणि वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवली. नागपूरच्या चंद्रमणीनगर उद्यानजवळ मध्यधुंद कार चालकानं 5 भाजीच्या दुकानांना उडवलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र कार आणि भाजीच्या दुकानांचं मोठं नुकसान झालंय. प्रेम प्रकरणातून तरुणीच्या घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. प्रियकर आरोपीनं तरुणीच्या गळ्यावरती चाकूनं वार करून तिची हत्या केली आहे आणि या घटनेत 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. व्याजासह पैसे दिले तरीही आरोपी आणखीन पैसे उकळत असल्यामुळे एकानं विष प्राशन करून आत्महत्या केली. जास्त पैसे उकळण्यासाठी त्याला त्रास देण्यात येत होता. त्यामुळे अमीन शेख यानं शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील महापोली इथे घडली. सांगलीच्या लिंगणूरमध्ये शेतजमिनीच्या वादातून कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वी व्हिडिओ करून त्यानं ही माहिती दिली आहे. तर या घटनेनं मिरज तालुका हादरला आहे. संबंधितांवरती कारवाई करावी अशी मागणी मयत शेतकऱ्याच्या पत्नीने केली आहे. LIC पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बनावट कॉल सेंटर उभं करून नागरिकांना फोनद्वारे LICची माहिती सांगून फसवणूक केल्याचं समोर आलंय. तर बीडच्या पाटोदा तालुक्यात चोरट्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. शहरातील ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला. तर मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यावरती डल्ला मारला. या दोन्ही घटना CCTV मध्ये कैद झाल्या आहेत. पोलीस अधिकचा तपास करतायत. नाशिकमध्ये 2 दिवसांत 4 देशी बनावटीचे कट्टे नाशिक पोलिसांनी जप्त केलेत. या कारवाईत 8 दिवसांत 5 गावठी कट्टे जप्त करण्यात आले. नाशिक रोड परिसरात गस्तावळी गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी सोमेश्वर हंगरके या 27 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलाय. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी
मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 16 मोबाईल जप्त केलेत. हा चोर झारखंडचा रहिवासी असून तो लोकांचे मोबाईल चोरी करून स्वस्तात विकत होता. आयन बेडेकर हत्या प्रकरणात 6 संशयितांना ताब्यात घेतलंय. तळेगाव दाभाडेत 19 वर्षीय आर्यन बेडेकरची किरकोळ वादातून सहकाऱ्यांनीच हत्या केली होती. आरोपी शिवराज कोळी, संतोष कोळी, आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे या त्यांच्या सहकाऱ्यांनी कोयत्यानं वार करून आर्यनची हत्या केली. अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक झाली आहे. सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी या भाविकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ही आंदोलन केलं. त्यातच राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी कारवाई न केल्यानं भाविक अधिकच आक्रमक झाले. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्युत मीटर रिडिंग संघटनेनं धरणं आंदोलन केलंय. प्रीपेड मीटर लागत असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कामगारांना शाश्वत रोजगारासह इतर विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं गेलं. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या बागलाणमधील वन कर्मचारी राजेंद्र साळुंख यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. काल त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सकाळी नामपूर ताराहाबाद रस्त्यावरती आंदोलनही केलं. अंबरनाथमध्ये भर चौकात जादू टोण्याचा प्रकार समोर आलाय. अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकात एका झाडाखाली कापलेलं लिंबू, कुंकू लावलेलं नारळ ठेवल्याचं समोर आलं आणि हे लिंबू आणि नारळ कुणी ठेवलं हे समोर आलेलं नाहीये. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असून सुद्धा असे प्रकार अगदी खुलेआमपणे घडत असल्यानं चिंताही व्यक्त केली जाते. सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आलंय. 4 जानेवारीपासून सोडलेलं पाणी आता 8 ते 9 फेब्रुवारीपर्यंत बंद केलं जाणार आहे. त्यानंतर शेतीसाठी ऐन उन्हाळ्यात म्हणजेच मार्च अखेर दुसरं आवर्तन सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय. शेवटी सोलापुरातील पालघरमधील बॉयलरचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झालाय. वडवली ग्रामपंचायत हद्दीतील MD पायरोलिसिस कंपनीत स्फोट होऊन 5 जण गंभीर जखमी झाले होते. या 5 जखमींपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या स्फोटाला कंपनी मालक आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. इंदापुरात उजनी जलाशयात अवैध वाळू माफियांच्या 3 बोटी उद्ध्वस्त करत पाण्यामध्ये बुडवून नष्ट करण्यात आल्या. इंदापूरचे महसूल आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. थेट जिलेटिनच्या सहाय्यानं स्फोट घडवत 3 बोटी उडवून वाळू माफियांना मोठा दणका दिला.